गुड मॉर्निंग. मी आज तुम्हाला सक्सेस आणि पॉझिटिव्ह थिंकिंगबद्दल थोडीशी माहिती देणार आहे की सक्सेस मिळवण्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग का महत्त्वाची आहे. जसं की आपण डेली लाईफमध्ये पाहतो की आपण कोणती गोष्ट घेतली तरी साधं आपल्याला पाणी प्यायचं असेल तरी आपल्याला पाणी पिण्यासाठी कुठं पाणी ठेवलेलं आहे तिथपर्यंत तरी पोहोचावं लागतं, तेव्हा आपल्याला ते पाणी मिळतं. तसंच आपल्या लाईफचं आहे की आपल्याला जर सक्सेस मिळवायचा असेल तर आपल्याला तिथपर्यंत पोहोचावं लागतो. तर मी तुम्हाला एक मुलाचं उदाहरण देणार आहे त्याच्यासाठी. मेहेक नावाचा एक मुलगा आहे, तो कॉलेजमध्ये फेमस असतो सक्सेससाठी. का फेमस असतो तर त्याच्यामध्ये सक्सेससाठी ते एक म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर ते फेमस कॅरेक्टर का असतं, कारण तो आहे त्या रिसोर्समध्ये कोणतीही सिच्युएशन कशी हँडल करायची हे त्याला चांगलंच माहीत असतं. मग ते कोणची सिच्युएशन असो तर तो आहे त्या रिसोर्समध्ये त्याला हँडल करतो. तर त्याच्याकडे हे म्हणजे इनबिल्ट टॅलेंट आहे असं म्हणता येईल आपल्याला, कारण त्याला असं जास्त पॉझिटिव्हनेस असल्यामुळे त्याच्यामुळे त्याला आर्ग्युमेंट करण्याची जास्त सवय नसते. जे भेटन त्याच्यामध्ये तो प्रयत्न करून सक्सेस मिळवण्यासाठी म्हणजे मेहनत म्हणजे सक्सेस मिळवण्यासाठी ते कसं अचीव करता येईल आहे त्या रिसोर्समध्ये तो लगेच म्हणजे त्याच्यावर म्हणजे काम करायला सुरुवात करतो. म्हणून तो फेमसच असतो. मग कोणी पण त्याला काय करतं, एखादी सिच्युएशन नवीन सिच्युएशन आली तर मेहेकला पुढे ढकलतं ते हँडल करण्यासाठी, कारण त्या गोष्टी डिफिकल्ट असो किंवा सोप्या असो तर त्याच्यासाठी तो फेमसच असतो त्याच्या कॉलेजमध्ये. तर तुमच्याकडं म्हणजे अशा काही स्किल हवं की कोर स्किल पण तुमच्याकडं असे पाहिजेत की तुम्हाला सक्सेस मिळवण्यासाठी. तर तुम्ही काय करू शकता सक्सेस मिळवण्यासाठी. सपोज एखादी सिच्युएशन अवघड आहे पण तुम्ही ते तुमच्यासाठी काही अवघड नाही आहे करण्यासाठी, तर तुम्ही रिफ्लेक्शन तुमचं जे पाहिजे ते पॉझिटिव्ह डायरेक्शननं पाहिजे. जरी सिच्युएशन अवघड असली तरी पण तुम्ही ते हँडल करू शकता. परत तुम्हाला जर म्हणजे एखाद्या टीमसोबत काम करायचे तिथं भरपूर लोक असे निगेटिव्ह आहेत ज्यांचं तुमच्याशी पटणार नाही असं तुम्हाला वाटतं, पण तुम्ही तुमचं गोल असं सेट करा की मला त्यांच्यासोबत काम करायचं आहे तर मी ह्यांना कसं हँडल करू शकतो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला सगळेच लोक असे भेटणार नाहीत की सगळेच निगेटिव्ह असतील. काही काही लोक तुम्हाला ते पॉझिटिव्ह पण भेटतील. तर तुम्ही पॉझिटिव्ह डायरेक्शनला मूवमेंट करू शकता आणि तुम्हाला तुमचं जे गोल आहे त्याच्यावर तुम्ही मेन फोकस करा तर तुम्हाला सक्सेस नक्कीच मिळून जाईल. परत तुम्ही अशा लोकांसोबत राहा. जर जास्त तुमच्या सराउंडिंगमध्ये तुमच्यासोबत जर निगेटिव्ह लोक असेल तर जे लोक तुम्हाला सपोर्ट करतात, मोटिवेट करतात, तर अशा टीमसोबत तुम्ही राहायला सुरुवात करा. नक्कीच तुमच्यामध्ये चेंज पाहायला मिळेल तुम्हाला एक. आणि सेल्फ मोटिवेटेड तुम्ही असायला हवं, म्हणजे स्वतःला तुम्ही मोटिवेट करायला सुरुवात करा की मी करू शकतो, ह्यात काय अवघड आहे, तेव्हा तर आहे त्या रिसोर्समध्ये मी काम करू शकतो. किंवा मला जरी ह्याच्यामध्ये निगेटिव्ह एरिया काय येऊ शकतो तर लिहून ठेवायला शिका तुम्ही की हे तुम्हाला हे निगेटिव्ह चॅलेंज आहे तर त्याच्यावर तुम्हाला कसं काम करायचं आहे. हे पण तुम्ही करू शकता सक्सेस मिळवण्यासाठी. आणि चांगलं डाएट ठेवा, तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल ठेवा, थोडंसं एक्सरसाइज करा, योगा करा आणि स्वतः मोटिवेटेड राहा तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळून जाईल. तर तुम्ही एखादी ॲक्टिव्हिटी करू शकता. म्हणजे हे ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही काय करू शकता, जरी तुम्ही स्मार्ट इनफ असले तरी तुम्ही जरी खूप स्मार्ट जरी असले तरी पण तुम्हाला एखादी सिच्युएशन अशी वाटते की ती मी हँडल करू नाही शकत किंवा हँडल करू शकतो. तर अशा वेळेस तुमचं कन्फ्युजन जर वाढत असेल तर तुम्ही काय करू शकता, त्याच्यावर म्हणजे विचार करू शकता तुम्ही नक्कीच ते हँडल कसे करायचे आणि कसे हँडल करू शकतो त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न पण करू शकता. किंवा तुम्हाला असं सुरुवातीलाच वाटत असेल की मी ह्याच्यावर काही करू शकत नाही पण चांगलं काही करू शकतो, तर ह्याच्यासाठी तुम्ही पण प्रयत्न करू शकता. तुम्हाला एखादा ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे पण तुम्ही कसं जाऊ शकता, त्याच्यासाठी काय करू शकता
हे तुम्ही एक ॲक्टिव्हिटी म्हणून करू शकता तुमच्या पुढे ठेवून. किंवा एखादी सिच्युएशन आहे जी तुमच्या फेवरमध्ये नाही आहे, पण तुम्ही त्या सिच्युएशनला तुमच्या फेवरमध्ये कसं आणू शकता. पुन्हा अशा लोकांसोबत काम करणं खूप अवघड असतं की जे की तुमच्या म्हणजे ह्याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये बसतच नाही, तरी पण तुम्ही त्या लोकांना कसं हँडल करू शकता हे पण तुम्ही करू शकता. किंवा एखाद्या टीमसोबत तुम्हाला काम तर करायचं आहे, परंतु त्यांच्यासोबत काम करत थोडंसं अवघड वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता, ह्यांच्यासोबत कसं काम करायचं हे पण डोक्यात एक प्लॅनिंग करून किंवा एक सेल्फ टॉक पॉझिटिव्हली घेऊन तुम्ही तुमच्या थोड्याशा आयडिया पुट करून ते त्याच्यावर करू शकता. मिरर चेकमध्ये तुम्ही एखादी डिफिकल्ट सिच्युएशन ठेवून त्याच्यावर कसं काम करू शकतो, तर तुम्ही थोडेसे त्याच्यावर म्हणजे थोडंसं रायटिंग करून किंवा प्लॅनिंग करून त्याच्यावर कसं काम करतात हे करू शकता तुम्ही. किंवा एखादं गोलपर्यंत जायचं आहे परंतु मी तिथपर्यंत पोहोचू शकतो की नाही, तर ते अकम्प्लिश करण्यासाठी मला काय करावं लागेल, तर ते पण तुम्ही मिरर चेकमध्ये करू शकता. किंवा एखादं प्रॉब्लेम आहे त्याच्यावर तुम्ही विचार करताय पण तुम्हाला सोल्युशन भेटत नाही, तर तुम्ही अशी सिच्युएशन क्रिएट करा की तुम्ही त्या प्रॉब्लेमला कसं सॉल्व करू शकता आणि कुठपर्यंत म्हणजे तुम्ही त्या प्रॉब्लेमपर्यंत तुम्हाला सोल्युशन मिळेल आणि कसं सक्सेस मिळेल ह्याच्या डायरेक्शननं तुम्ही त्या गोष्टीला पाहू शकता. जेव्हा एखादी म्हणजे अनफोर्सिंग सिच्युएशन तुमच्या पुढे येते तेव्हा तुम्ही कसं काम करू शकता, असे एक मिरर चेकमध्ये सिच्युएशन घ्या तुम्ही आणि त्याला कसं हँडल करू शकता ते तुम्ही बघा. आणि एक शेवटचं म्हणजे तुम्हाला एखादी सिच्युएशन हँडल करायची त्याच्यासाठी तुमच्याकडे खूप थोडासा टाईम आहे आणि त्याला अवेलेबल रिसोर्समध्ये तुम्हाला म्हणजे पूर्ण करायचं आहे, तर तुम्ही ती गोष्ट कशी वेळेत आणि अवेलेबल रिसोर्समध्ये पूर्ण करू शकता हे पण तुम्ही थोडंसं पॉझिटिव्ह थिंकिंग आणि थोडंसं प्लॅनिंग करून त्याच्यावर काम करू शकता. थँक्यू.